ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आपल्याला फोन आलेला आहे. नालासोपाऱ्यावरून नम्रता आहेत आपल्यासोबत सध्या. बोला नम्रता, तुमचा प्रश्न विचारा. वास्तुशास्त्राप्रमाणे हॅलो. बोला. वास्तुशास्त्राप्रमाणे आमचा ईशान्य कोपरा कट झालेला आहे, तर त्याचा काही पैसा येण्यावरती परिणाम होतो का? बरोबर. नम्रताताई, वास्तुशास्त्राचा जेव्हा ईशान्य कोपरा कट असतो त्यावेळेस वास्तूचं मस्तक जागेवर नाही असं म्हटलं जातं. वास्तूचा पाय म्हणजे नैऋत्य कोपरा आणि वास्तूचं मस्तक म्हणजे ईशान्य कोपरा, या दोन गोष्टी प्रमाणबद्ध बॅलन्स नसतील तर मानवी जीवनामध्ये काही विचित्र घटना घडायला सुरुवात होते. ईशान्य कोपरा कट असेल तर घरामध्ये पैसा येतो, पण तो आलेला पैसा गुंतवावा कसा याबद्दल फारसा निर्णय होत नाही. दुसरी गोष्ट, काही लोकांनी जर उधारी उसनवारी करून तुमच्याकडनं पैसा नेला तर तो कधीच फिटणार नाही. चौथी गोष्ट, तुम्ही किंवा तुमच्या मिस्टरांनी कोणाला जामीन राहण्यामुळे, कुठेतरी भिशी लावण्यामुळे नुकसानकारक ठरू शकतं. किंबहुना ईशान्येचं डोकं वास्तूचं नसल्यामुळं तुम्ही घेतलेले निर्णय चुकीच्या डोक्याने म्हणजे चुकीच्या विचाराने घेतलेले निर्णय तुम्हाला आर्थिक स्थितीमध्ये दणका मारू शकतात. त्याचबरोबर जसा ईशान्य कट असतो दर्शक हो, तसाच नैऋत्य कोपरा सुद्धा हानिकारक मानलाय जर कट असेल तर. आणि त्या ठिकाणी योग्य त्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन आरसा, लोखंड, लोहचुंबक यासारख्या गोष्टींची स्थिती निर्माण करून आपण त्याला बॅलन्स करू शकतो. पण खरं तर ज्यावेळेस आपण लाखो रुपयाचा फ्लॅट विकत घेतो तर अशा वेळेस आपण ईशान्य कोपरा कट असलेला फ्लॅट का घ्यावा? बरं, आता आहे त्यावेळेस लक्षात आलं नाही तर ज्या दिशेला कट आहे त्या दिशेने आपण एक आरशाची पट्टी 1 फूट बाय पूर्ण भिंत अशा पद्धतीने ती आरशाची पट्टी लावा की जेणेकरून इकडचं प्रतिबिंब त्या आरशात पडेल आणि तो कटचा जो भाग आहे तो विभागला जाईल, सांधला जाईल. आता तुम्ही म्हणाल आरसा लावून कसा काय कट सांधला जाईल? आता साधंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही एखादी छानशी साडी घेण्यासाठी जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जाता आणि त्या दुकानामध्ये तिन्ही चारी बाजूनी जेव्हा समजा असे आरसे लावलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी उभे आणि आरसा समोर आणि एखादा तुमचा ओळखीचा व्यक्ती तिकडून तुम्हाला बघतोय, पण तुमचं तोंड जर पूर्वेला असेल तर त्या आरशातल्या प्रतिमेतनं त्याला तुमचा चेहरा मात्र पश्चिमेला दिसतो. याचाच अर्थ प्रतिबिंबित्वाचा जो नियम आहे तो इथे लागू पडतो आणि आरसा हे खूप चांगलं साधन मानलं गेलेलं आहे वास्तूमध्ये वास्तू बॅलन्स करण्यासाठी. नक्की. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत कल्पना आहेत पुण्यावरनं. बोला कल्पना, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आमची जी बेडरूम आहे ती दक्षिण पश्चिम दिशेलाच आहे, पण दक्षिण पश्चिम दिशेमध्ये दक्षिण साईडला शेजाऱ्यांचं टॉयलेट येतं भिंतीच्या आड, आणि तर त्या साईडला मला पलंग ठेवता येतो का दक्षिण पश्चिम दिशेला? आणि पूर्व साईडला सध्या तर आमचा पलंग पूर्व साईडला आहे, तिथे बीम येतो तर त्याच्यामुळे काही त्रास होतो का? आणि जर मला कपाट म्हणजे मी असं ऐकलंय की दक्षिण दिशेला असेल उत्तरेकडे उघडताना तर ते चांगलं असतं, पण जर कपाट मी दक्षिणेला ठेवलं आणि तर दरवाजाच्या समोर येतं ते चालू शकेल का? एका ठामात बरेच प्रश्न विचारले, मला खरंच लक्षात ठेवणं थोडं अवघड आहे. पहिला प्रश्न ताई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी भिंत आहे बेडरूमची, त्या भिंतीला जर सध्या मागच्याच म्हणजे शेजारच्याच संडास बाथरूम येतं तर त्याची ओल येते का हे बघणं गरजेचं. जर त्याच्या संडास बाथरूमची ओल तुमच्या त्या भिंतीला येत असेल तर त्या ठिकाणी ती ओल एकतर काढली पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा. आणि जर ती ओल कशानेच निघत नसेल, असं होत नाही, हल्ली टेक्निक फार पुढे गेलेली आहेत, त्यामुळे जर ती ओल काढली आणि जर ओल येत नसेल तर तुमचा बेड दक्षिणेला डोकं करून तुम्ही टाकू शकता. कारण दृष्टी आड सृष्टी, त्याच्या मागे काय आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण कोणताही फ्लॅट जेव्हा घेतो तेव्हा त्या फ्लॅटच्या आतल्या भिंतीतला आतल्या बाजू पुरता तुमचा वास्तुपुरुष कार्यरत असतो. जसं की तुम्हाला जर सर्दी झाली तर शेजारच्या बाईला शिंक नाही येणार, तुम्हालाच येणार आहे. त्याच पद्धतीने त्या वास्तूचे दोष त्यांना आणि आपल्या वास्तूचे दोष आपल्याला अशा पद्धतीने लागतात. पण लक्षात घ्या, जर त्या ठिकाणी ओल येत असेल तर ती ओल काढून घ्या. दुसरा प्रश्न असा की नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेला तोंड करून पैशाचं कपाट ठेवणं हे खूप चांगलं आहे. जसं मगाशी आपल्याला अनुश्रीने प्रश्न विचारला की वास्तूमध्ये पैशाचं स्थान कुठलं, तर यातच ते उत्तर आलेलं आहे की वास्तूचं पैशाचं स्थान उत्तरेच्या उत्तर खोलीत.
म्हणजे उत्तरेची उत्तर खोली म्हणली की लोक गडबडतात की असं का म्हणतात. तर समजा एक खोली उत्तरेला आहे, दुसरी खोली वायव्येला आहे. अच्छा. तर वायव्य ही उत्तर दिशेला सरकलेली आहे ना, ही नैऋत्येला आहे, ही वायव्येला आहे. मग त्या वायव्याच्या नैऋत्य कोपऱ्यात, वायव्य खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये उत्तरेला तोंड करून पैशाचं कपाट ठेवावं असं शास्त्रकारांनी सांगितलंय. आता एखाद्या वेळेस केसमध्ये असं होतं की नैऋत्येला मास्टर बेडरूम एकच आहे, वायव्याला बेडरूमच नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही उत्तरेला तोंड करून नैऋत्य कोपऱ्यामध्ये पैशाचं कपाट ठेवू शकता. जर तुमच्या झोपताना अंगावर बीम येत असेल तर बीम मध्ये लोखंड असतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा मॅग्नेटिक पॉवर्स आणि वेगवेगळे धातू आहेत, म्हणून आपल्या शरीरामध्ये धातू असतात आणि त्या धातूंवर मॅग्नेटिझम आणि त्या लोखंडाचा आणि गुरुत्वीय भाराचा परिणाम होतो. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? यासाठी काय करा, तुम्ही साधारण एक 2-3 मजली उंची बिल्डिंग वरती जर जाऊन पाय खाली सोडून बसलात तर 7-8 मिनिटांनी तुमच्या पायाला मुंग्या यायला सुरुवात होतील, पाय जमिनीकडे ओढतायत असं वाटेल आणि पायाचा रक्त पुरवठा बधीर व्हायला सुरुवात होईल. हाच नियम त्या ठिकाणी लागू पडतो. ज्यावेळेस बीम तुमच्या डोक्यावर असतो त्यावेळेस त्या बीमचा भार तुमच्या अंगावर पडायला लागतो. जर तुमचा पाय त्या ठिकाणी येत असेल तर तुमचे पाय दुखायला लागतील, जर पोटावर येत असेल तर पोटाचे त्रास होतील, डोक्यावर येत असेल तर सतत मंद मंद डोकं दुखतं. यासाठी बीमच्या खाली झोपणं टाळलं पाहिजे, बीमच्या खाली तिजोरी असणं पण टाळलं पाहिजे, कारण ह्या गोष्टी थोड्याशा हानिकारक शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत आसावरी आहेत दौंडवरनं. बोला आसावरी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं घर पूर्ण वास्तुशास्त्रानुसार केलेलं आहे. माझे मिस्टर स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, पूर्ण वास्तुशास्त्रानुसार केले. तरी पण मला पैशाची कमतरता नेहमी भासते आणि माझा मुलगा पण आजारी असतो. बर. ठीक आहे. आसावरी ताई, तुम्ही सांगितलं की तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे आहे, पण हे तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी प्लॅन केले त्या पद्धतीने बांधलंय, पण त्याच्या मागे छोटे छोटे ड्रॉबॅक सुद्धा असू शकतात. तर ते प्रत्यक्ष पाहायला लागते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही इलिव्हेशन मध्ये काही गडबड केलेली असू शकते, किंवा वास्तूच्या आयव्ययामध्ये फरक पडला असेल. कोणचंही घर बांधलं तर सगळ्यात पहिल्यांदा त्या वास्तूचा आयुष्य काढलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की त्या वास्तूचा आय आणि व्यय काढला पाहिजे. तर आय म्हणजे काय? इन्कम. व्यय म्हणजे काय? तर आउट गोईंग. अच्छा. आता तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू बांधली, सगळं काही केलं, पण तुम्ही आय व्यय आदी गोष्टींचा विचार केला नसेल तर अशा वास्तूमध्ये आय आणि व्यय, म्हणजे व्यय जास्ती असेल तर व्यय वाढीव होणार, म्हणजे खर्च वाढणार, आणि आय कमी होणार. दुसरी गोष्ट, वरवर तुम्ही 100% वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेलं आहे, पण तुमच्या जमिनीखाली जर पाण्याचे अतिजलद प्रवाह असतील तर ते सुद्धा तुमच्याकडे पैसा टिकवून ठेवणार नाहीत. यासाठी एखादा चांगला वास्तुतज्ञ जो तांब्याचे रॉड लावतो किंवा जमिनीखालच्या ज्या व्हेन्स पाहू शकतो, अशा वास्तुतज्ञाला तुम्ही तुमच्याकडे बोलवा. तुम्ही समजा वास्तुशास्त्राप्रमाणे आसावरीताई घर 100% केलेले, पण फार पूर्वी त्या ठिकाणी स्मशान होतं, किंवा फार पूर्वी त्या ठिकाणी विहीर होती, ती बुजवून त्या ठिकाणी तुम्ही घर बांधले, फार पूर्वीच्या 30-20 वर्षापूर्वी त्यात भर पडत पडत तो नाला बुजला गेलाय. अशी असंख्य कारणं जमिनीखाली स्ट्रेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरवतात, आणि त्याला म्हणतात जिओपॅथिक स्ट्रेस. आणि तशा पद्धतीचा स्ट्रेस तुमच्या वास्तूच्या खाली असू शकतो. त्यामुळे वरवर जरी स्ट्रक्चर वास्तुशास्त्राप्रमाणे असलं तरी जमिनीखाली काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच सर. तुम्ही पैशाचं महत्व जे आहे ते जीवनातलंही सांगितलंय, वास्तूमधलं स्थानही सांगितलंय. या विषयावरती आपण आणखीनही काही चर्चा करणार आहोत महाराष्ट्र कॉलिंग मध्ये. इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.